नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आजचा बेत असा होता की आम्ही चाललो होतो सांगलीला. आता सांगलीला कशासाठी, तर काहीच खासच कारण होतं म्हणून गेला होतो सांगलीला. त्याचं कारण असं झालं की काही महिन्यांपूर्वी समर्थाची जी पॅलेटची सर्जरी आम्ही केली होती, त्याचं 6 महिन्यानंतर रुटीन चेकअप होतं. त्यासाठी आम्ही निघालो सांगलीला. आणि वातावरण तर पावसाचं आहे, त्यामुळं आम्ही निघालो आणि त्यात बाईकवरून. मला आणि समर्थला एसटी वगैरे सहन होत नाही. आता पाऊस तर आला तर भिजलो तर आजारी पडेल. ऑलरेडी आम्ही आजारी होतो आणि त्यात जर अजून आजारी पडेल. म्हणून मी जाताना घरातून स्वामींना एकच विनंती केली, स्वामी मी जोपर्यंत जाऊन मागे येत नाही तो पण पाऊस काय पाडू नका. कारण कसं होतं, इतरही पाऊस येत नाही, ज्यावेळी आपण बाहेर कुठं हमखास जातो त्यावेळी बरोबर पाऊस पडलेला असतो. त्यामुळे स्वामींना एकच विनंती केली, स्वामी राया प्लीज आज काय पाऊस पडून देऊ नका. आणि स्वामींनी माझी ती वाटतं विनवणी ऐकली होती. बहुतेक आज पाऊस येणारच नव्हता, कारण जाताना निम्म्यापर्यंत पाऊस नव्हता. आता एवढा लांबचा प्रवास करायचा म्हटलं की गाडीचं पण बघितलं पाहिजे, तिच्या पण थोडंसं कुठेतरी पोटा पाण्याचं बघितलं पाहिजे ना. मग आम्ही पेट्रोल टाकलं. कासेगावच्या पुढे गेल्यानंतर आम्ही पेट्रोल टाकलं आणि तिथून पुढे आम्ही आमचा प्रवास चालूच केला. जाताना रस्त्याची खूप मजा वगैरे चालू होती. समर्थ पण पप्पाच्या पुढे बसलेला गाडीवरती, कारण की आम्ही पहिले ऍक्टिव्हावरून जातो, पण आमच्या ऍक्टिव्हाचं थोडंसं काम निघालं होतं डीओचं, त्यामुळे आम्ही माझ्या भावाची 2 व्हीलर घेऊन चाललो होतो. त्यामुळे समर्थला बरोबर पुढे बसायला सुद्धा चान्स भारीचा भेटला होता, कारण की ऍक्टिव्हावरती पुढे घेऊन बसता येत नाही ना लहान मुलांना. आणि त्यामुळे समर्थला तर एकदम बसून छान. आणि वातावरण तर बघताना एवढं छान वाटत होतं. आणि हे लोकेशन बघा, कासेगाव मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आता. तुम्ही कधीही पाहिलं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. जे तुम्ही बघताय चित्र हे काय आहे आणि हे तुम्ही पाहिलं का हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्याच्यानंतर आम्ही एका आष्ट्यामध्ये पोचल्यानंतर आम्ही फूड मार्टला खायला बसलो, कारण की पेट पूजा तर करणं गरजेचं होतं, कारण सकाळी पण लवकर आलतो आणि समर्थने पण काय खाल्लं नव्हतं, त्यामुळे समर्थला सुद्धा पोट भरणं महत्वाचं होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर शिरा, डोसा, त्याच्यानंतर चहा असं नॉर्मलीच खाल्लं, कारण शिरा हा समर्थासाठी घेतला होता आणि डोसा आम्ही खाल्ला. मग मी जेव्हा चहा प्यायला घेतला, समर्थाने शिरा खायचा बंद केला आणि तो म्हणला मला पण चहा पाहिजे. मग काय दिलंच पाहिजे ना. मग सगळं पिऊन झालं आणि थोडासा लाईटली एकदम समर्थाला चहा देत बसले. आणि शिरा आम्ही डब्यातून घेऊन गेलो, कारण की मात्र तर करू शकत नाही, कारण त्याला सुद्धा पैसे द्यावे लागतात ना. आणि पैसे काय असंच येत नाही, त्यासाठी कष्ट करावं लागतं. त्यामुळे शिरा तो मात्र न करता आम्ही जो डबा आणला होता छोट्या प्लेटमध्ये घेतला, कारण की आम्हाला माहित होतं हा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ह्याला भूक लागणार आणि हा अजून तिथे काहीतरी खायला मागणार, मग तेव्हा हा शिरा खाऊ शकतो ना. त्यासाठी आम्ही तो शिरा मात्र न करता आम्ही घेतला. आणि आमच्या तिथलं खाऊन पिऊन झाल्यानंतर परत पुढे आम्हाला प्रवास करायचा होता, कारण की पाऊस पण नव्हताच. पण काय सांगावं, कधी कुठे कसा पाऊस येईल ते सांगू शकत नाही आणि निसर्गाचं सांगताच येत नाही. पण स्वामींना सांगितलं म्हणजे स्वामी माझा ऐकणाऱ्याच्या मला पूर्ण विश्वास होता. आणि आता अजून माझा बाकीचा प्रवास भरपूर आहे. आणि जाताना जेव्हा मी चालली होती तेव्हा मला अचानक स्वामी एवढं म्हणजे ते मी तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये सांगेन की मला असं काय दिसलं जे मी म्हणजे बघण्यासाठी उत्सुक झालेली. मला जाताना नाही जाता आलं त्या गोष्टीकडे, म्हणजे तिकडे भेट घेण्यासाठी, कारण की ते रॉंग साईडला होते आणि मी या साईडला होते, तेव्हा मला काय तिकडे जाता नाही आले. पण मी दवाखान्यातून एकदा पाठीमागे कधी येते आणि तिथे एकदा कधी जाते असं मला झालं होतं. आणि त्याच्यानंतर आमचा पूर्ण नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. आणि समर्थ पुढे बसल्यामुळे समर्थाची पप्पांची मस्ती खूप चालू होती. समर्थ हँडल धरला होता आणि हॉर्न वाजवायला चालू होते बघा, जसं की आम्ही समर्थाच्या मागे बसलो ना, समर्थ आम्हाला जेवणच चाललाय असं वाटत होतं. पण ठीक आहे, त्याचं की धाडच वाढत होतं गाडी शिकण्यामध्ये, हे मला छान वाटलं. आणि तो पण खूप एन्जॉय करत होता, कारण वारं वगैरे खूप होतं, त्याला मी पूर्ण पॅक केलेला. आणि फायनली आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. तिथं मला पाहायला भेटेल हॉस्पिटलमध्ये एवढे भारी गणपती बाप्पाची मूर्ती आहे, त्याची पूजा वगैरे सुद्धा खूप छान असते. रोज डॉक्टर पहिले त्याची पूजा करतात आणि त्याच्यानंतर बाकीचं काय असेल ते. आणि हे पेशंट मीटिंगसाठी बसले होते, डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये असल्यामुळे ते काय अजून आले नव्हते ना.
पण मी तेव्हा ते बाबूची सर्जरी झाली होती, त्या डॉक्टरांची सर्जरी अजून चालू होती आणि मी ते खाली वेटिंगला उभे बसले होते. डॉक्टर आल्यानंतर मी चेक करून परत चालले होते. आता पुढचा पार्ट नक्की पहा, ते काय विशेष होतं हे नक्की पहा. श्री स्वामी समर्थ.